नमस्कार, मी संदीप बुटाळ, शेतकरी मित्रांनो, आज जे आलेलो आहे मी आज आमच्याच जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यातील करंजी लहाने या गावी आलो मित्रांनो. तर इथं एक मला बोरवेलचा पॉईंट चेक करायचा आहे. तर आता हे एक क्षेत्र आहे, आमचे जे शेतकरी इथं लहाने साहेब जे यांचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र मला चेक करायचं आहे. यांना एक बोरवेलचा पॉईंट पाहायचा आहे आणि जर बोरवेल नसला तर यांच्याकडे एक विहिरीचा पॉईंट पाहायचा आहे. तर आता यांच्या शेतात आलेलो आहे मी. सकाळचा आता समजा एक 8चा टाइम झालेला आहे. 8 वाजता शेतात आलो मी. शेतात आल्याच्या नंतर आता मी सगळे क्षेत्र त्यांचं हे माझ्याकडे जे एल आकाराचे रॉड येतं यांच्यावर सगळे क्षेत्र मी त्यांचं चेक करणार आहे. क्षेत्र चेक केल्याच्या नंतर मी यांना कसा पॉईंट निघणार आहे आणि कसे प्रवाह राहणार आहेत हे त्यांना समजून सांगणार आहेत. आणि मी तुम्हालाही सांगणार आहे की या क्षेत्रात विहिरीचा पॉईंट निघते का बोरवेलचा निघते. कारण की काय होते मित्रांनो, सगळ्या क्षेत्रातच विहीर किंवा बोरवेल निघत नाही. कारण की जिकडचा वध बोरवेलचा असतो तर तिकडे बोरवेलच निघतात आणि जिकडे जर विहिरीचे पॉईंट असतील तर तिकडे विहिरीचेच निघतात. कारण की विहिरीला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो मित्रांनो. बोरला 50-60 हजार रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे आता इथं डिपेंड करते की नेमकं यांना बोरवेल निघते का विहीर निघते हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की विहिरीचा जर पॉईंट निघला तर विहीर सांगणार आहे, बोरवेलचा निघला तर बोरवेल सांगणार आहे. तर चला आता मी नेमकंच 4 व्हीलर मधून उतरलो. माझ्या 4 व्हीलर इथं लावलेली आहे मी. तर आता मी स्टार्ट करणार आहे यांचं शेत. तर आता इथून मी स्टार्ट करणार आहे, पाणी पाहणार आहे, कसं निघणार आहे, काय निघणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता आपण पाणी पाहू आणि कसं निघते ते मी सांगणारच आहे. चला. चला चला. तर मित्रांनो, हे दोन्ही बोर तुम्ही पाहू शकता. या दोन्ही या बोरला थोडं साधारण प्रमाणे पाणी आहे. याला तर मला थोडंसं आता काहीच नाही वाटत, कारण की सध्या तो ड्राय प्लेसमध्ये आहे. पण त्याला थोडंसं प्रमाणात पाणी आहे. कारण की काय झालेलं आहे, यांनी या क्षेत्रात अगोदर 3 ते 4 बोरवेल मारलेले आहेत. त्याच्यातले हे 2 बऱ्यापैकी चालतात हिवाळा भरणी. पण सध्याच्या परिस्थितीत ते बिन थोडेसे ड्राय प्लेसमध्येच येतं. कारण की जर भूगर्भातली लेवल कमी झाली तर त्यांची बिन लेवल कमीच झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना बिन जसं पाणी पाहिजेत खाले तसं त्या हिशोबाचं पाणी नाही आहे. आणि बाकीचे जे क्षेत्रात बोरवेल घेतले होते ते टोटल त्यांचे फेल गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण हे जे राहिलेलं क्षेत्र इथं पाहणार आहे आपण कसं निघणार आहे, काय निघणार आहे. चला. इथं बोरवेलचा पॉईंट दिलेला होता पानाड्यानं. एक पानाडी होतं साधारण. त्यांना इथं एक बोरवेलचा पॉईंट दिला होता. यांना सांगितलं होतं की इथं एक तुम्हाला चांगल्या प्रकारचं पाणी लागल. पण मित्रांनो, मी जे एल आकाराच्या रॉडनं चेक केलं तर मला एल आकाराच्या रॉडनं काही तिच्यावर पाणी दिसलं नाही. पण तरीही परत मला इथं एक शंका आली की जर साचलेलं पाणी असेल तर आपले रॉड दाखवू शकत नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, एक वॉटर डिटेक्टरचा यूज करून राहिलो होता इथं. तर इथं एक पॉईंट आहे. हा जो एक ढेकळा खाली इथं पॉईंट दिलेला आहे यांना बोरवेलचा. तर यांना एक इथं कमीत कमी 2.5-3 इंची पाणी सांगितलं पानाड्यानं. तर मी आता वॉटर डिटेक्टरचा यूज करणार आहे. वॉटर डिटेक्टर जर फिरलं किंवा यानं जर पाणी दाखवलं तर मी यांना सांगणार आहे की पाणी असू शकते साचलेलं. जर याने काही दाखवलं नाही मित्रांनो तर मी ते तुम्हाला सांगणार आहे आता काय होते काय नाही. तर वॉटर डिटेक्टरचा पॉईंट आपण चेक केला होता रॉडवर, एल आकाराच्या रॉडवर. तर इथं यांना एक साधारण पानाडी होता. त्या पानाड्याने इथं यांना 2.5 ते 3 इंची पाणी सांगितलं होतं. पण आपले रॉड काही फिरले नाहीत इथं. पण परत यांना क्रॉस चेक करायचं होतं. वॉटर डिटेक्टरनं मला पाहायचं होतं की इथं रियालिटी आहे का, 2.5-3 इंची पाण्याची रियालिटी आहे का. कारण की जर साचलेलं पाणी असलं डव जमिनीत तर आपले ते रॉड दाखवत नाहीत. कारण की माझा स्टडी वेगळा आहे, त्याच्यामुळे मी तिथं साचलेलं पाणी दाखवत नाही मित्रांनो. मला वाहतच पाणी लागते. पण इथं जर साचलेलं पाणी असेल, मला शंका आली की जर डव असेल जमिनीत तर वॉटर डिटेक्टर तिथं दाखवते. तर वॉटर डिटेक्टरनं आपण चेक करणारच आहे. त्याच्यानंतर त्या पानाडी काय किती पाण्यात आहे किंवा किती हिच्यात येते आपल्याला कळणारच आहे. तर आता आपण वॉटर डिटेक्टरनं चेक करणार आहे. इथं पाहणार आहे वॉटर डिटेक्टरनं. तर काय होते काय नाही आपण सांगणारच आहे. तर मित्रांनो, इथं वॉटर डिटेक्टर आपलं फिरून नाही राहिलं. याचा अर्थ हा जो पानाडी होता, यांना आमचे जे शेतकरी साहेब आहेत लहाने साहेब, यांना जो एक पॉईंट दिलेला होता इथं बोरवेलचा 2.5-3 इंची पाणी सांगितलं होतं. तर इथं मित्रांनो खोटं येते. कारण की वॉटर डिटेक्टर बिन तिथं फिरून नाही राहिलं, रॉड बिन फिरून नाही राहिले. याचा अर्थ इथं हा ड्राय प्लेस आहे, इथं पाणी नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काय झालं, यांना बोर घ्यायचा नाही आहे. जर यांनी इथं बोर घेतला तर 100% यांची 40-50 हजार जाणार येतं.
त्याच्यामुळे यांना शंका आली, त्याच्यामुळे मला बोलवलं, पण मी यांना इथं पॉईंट दिला नाही मित्रांनो, कारण की वॉटर डिटेक्टर फिरत नाही, रॉड फिरत नाही, याचा अर्थ इथं पाणी लागणार नाही. त्याच्यामुळे जे माझे काही शेतकरी बांधव येतं त्यांनी मला एकच सांगायचं मित्रांनो, खात्री केल्याशिवाय बोरवेलचा पॉईंट घेऊ नका. कारण की मेहनतीचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, हा पैसा तुमच्या जवळच ठेवा, वेस्टेज पैसा घालू नका मित्रांनो. जर बोरवेलचा पॉईंट व्यवस्थित असेल तरच बोरवेल घ्या, नाहीतर रिकामे पैशात घालू नका. कारण की बोरवेल घेणं म्हणजे एक 50,000 रुपये लावणं येतं, त्याच्यामुळे तो बोरवेल स्वस्त नाही मित्रांनो. त्याच्यामुळे असे जर पॉईंट निघत असतील तर अशा पॉईंटवर बोरवेल घेणं सहसा टाळा. त्याच्यामुळे जर योग्य पद्धतशीर पॉईंट असेल तरच बोरवेल घ्या आणि पाण्याची हमी 100% लागू शकते, पण अशा ठिकाणी बोरवेल घेऊ नका. कट करेल बसतो. नमस्कार, मी संदीप मुठा. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, हा एक विहिरीचा पॉईंट निघत आहे. कारण की बोरवेलचा पॉईंट या क्षेत्रात नाही निघला, पण एक विहिरीचा हिवाळा भरणी आणि उन्हाळ्यात जमतेम एखादा तास मोटर चालल असा पॉईंट आहे. कारण की सगळे पाझरं दिसत आहेत इथं, त्याच्यामुळे इथं आपल्याला आता एक विहिरीचा पॉईंट स्कॅन करायचा आहे. विहिरीत यांना डीपमध्ये किती जाणार आहे, कसं जाणार आहे, काय होणार आहे, तर हे आता आपण सांगणार. कारण की इथं एक बोरवेलचा पॉईंट दिलेला होता त्यांना, पण बोरवेलला पाणी नाही मित्रांनो. तर इथं एक विहिरीचा पॉईंट निघत आहे, तर विहिरीचा पॉईंट आपण स्कॅन करणार आहे. चला तर आता आपण स्कॅन करू विहिरीचा पॉईंट, आणि त्याच्यानंतर डीप किती लागणार आहे, काय लागणार हे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. तर आता मशीनची अरेंजमेंट झालेली आहे, आपण मशीन सगळी लावलेलीच आहे. तर आता फक्त आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. मेजरमेंट टाकून आता इथं पॉईंट काढायचं. थोडा तिकडे उलटा करा, असं ओढा पूर्ण टेप ओढा, पूर्ण काढा टेप. तर मित्रांनो, हे मेजरमेंटसाठी आपण टेप टाकलेला आहे. तर मेजरमेंट घेणार आहे आणि आपल्याला मशीनद्वारे इथं आता डीप किती जाणार आहे, खडक कोणता लागणार आहे, कडक लागणार आहे, नरम लागणार आहे, माती किती फूट जाणार आहे, टाका खाली ते. तर हे आपल्याला या मेजरमेंटनुसार समजणार आहे. मशीनची अरेंजमेंट मशीन लावलेली आहे सगळी. तर आता आपण खुट्या ठोकणार आहे जमिनीत. खुट्या ठोकल्याच्या नंतर आपल्याला ती कळणार आहे किती फुटावर पाणी लागणार आहे, कसं लागणार आहे आणि काय होणार आहे. तर आता आपण पाणी पाहू कसं लागते, काय लागतं. मशीनमध्ये सेटिंग करणं चालू आहे, कारण की मशीन सेटिंग करणंच लागते. मशीनमध्ये सेटिंग करणं चालू आहे, कारण की विहिरीचा पॉईंट आहे, विहिरीचा पॉईंट स्कॅन करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे मशीनमध्ये सेटिंग करणं चालू आहे. मशीनची सेटिंग झाली की तुम्हाला मी सांगतोच काय लागणार आहे, कसं लागणार आहे. तर क्रॉस चेक झालेलं आहे आपलं. आता आपली वायरिंग एकदम व्यवस्थित आहे. आता आपण इथं मेजरमेंट घेणार आहे की खडकाचा जो स्तर आहे, आपल्याला खडकाचा स्तर पाहायचा आहे की इथं माती किती जाते, नरम किती जाते आणि कडक किती जाते. तुम्ही इकडे या. हे इथं खोसा इकडं शुभम खोसा अलीकडून इथं घेऊन, इथं नरम अलीकडून घेऊन, इथं घेऊन, इथं घेऊन, इथं घेऊन थोडे तर आपण काय केलेलं आहे मित्रांनो, इथं मशीनची अरेंजमेंट केलेली आहे. आता ही जे मशीन आहे स्कॅनर, तर हे स्कॅनर काय करू राहिलं, आता इथं आपलं जमीन स्कॅन करू राहिली की यांना इथं किती फुटावर कडक जाणार आहे, किती फुटापर्यंत नरम जाणार आहे, आणि इथं खडकाचा स्तर किती फुटावर लागणार आहे, बांधणी किती फुटावर सुटणार आहे, आणि पाणी किती फुटावर लागणार आहे, पाणी झिरपतंय, वाहतंय का चांगलं आहे, हे आपण यांना इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की काय झालेलं आहे, शेवटी आपण सगळे मेजरमेंट काढल्याच्या नंतरच आपल्याला याचा निकाल समजू शकतो की इथं कडक जाणार आहे का नरम जाणार आहे, पाण्याची स्थिती कशी राहणार आहे, हे आपल्याला याच्या नंतरच कळणार आहे. कारण की थोडंसं काळीचा भाग असल्यामुळे थोडंसं इथं नरम आणि कडकची अपेक्षा असू शकते. त्याच्यामुळे आपण आता पाहणारच आहे काय होते काय नाही. तर इथं घ्या, इथं अलीकडे घ्या, इथं सगळं अलीकडे घ्या, तिथं चालून घ्या. बस कुठे जाऊ जाऊ खुश मातीचं ते पाणी नाही आपल्याला होतं बरोबर. तर आता दुसरं मेजरमेंट घेणं चालू आहे. दुसरं मेजरमेंट झाल्याच्यानंतर आपण 3-4 मेजरमेंट घ्यायचे.
4-5 मेजरमेंट घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं खडकाचा स्तर कळणार आहे, पाण्याचा स्तर कळणार आहे. पाणी तर झिरपच्या स्वरूपाचं आहे. हिवाळा भरणी यांना पुरल असं पाणी आहे. कारण की हा एक वत थोडसा लवणाचा वत आहे. इकडून एक नालावा आहे, ते नाल्याच्या बाजूलाच एक विहिरीचा पॉईंट आलेला आहे. पण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोरवेलचा पॉईंट नाही आहे या क्षेत्रात. कारण की यांचे आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 बोरवेल झालेले आहेत या क्षेत्रात. पण 7 ते 8 बोरवेलला इथं पाणी व्यवस्थित लागलेलं नाही त्यांना. त्याच्यामुळे आपण बी यांना बोरवेलचा पॉईंट देणार नाही. कारण की जर बोरवेलचा पॉईंट व्यवस्थित असला तरच घेण्यात मजा आहे, नाहीतर घेण्यात काही मजा नाही आहे. ह्या पुढे आता एक मिनिट. तर एक आपल्याला एक छोटासा अहवाल इथं एक आलेला आहे. यांना जे खडकाचा एक अंदाज आहे, खडकाचा अंदाज जरा समोर या तुम्ही, कारण की लोकांना व्यवस्थित वाटणार बसती स्थिती. खडकाचा जो अंदाज आहे मित्रांनो, तर इथलचा एक अंदाज यांना एक जर पाहिलं तर एक 4-5 फूट एक काळी किंवा मुरमुट जाऊ शकते. काळी किंवा मुरमुट इथं जाऊ शकते 4-5 फूट. त्याच्यानंतर थोडंसं माजड किंवा ढबऱ्या, जेव्हा आपण गॅपचा ढबऱ्या म्हणतो, टोळगोटा टाईप जो गॅपचा ढबऱ्या असतो, ते लागण्याची अपेक्षा आहे. ती 30 फुटापर्यंत अपेक्षा आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर खाली थोडंसं ढबऱ्या टाईपच राहिलं, पण पाण्याची जी अपेक्षा आहे 30-35 फुटावरच पाण्याची अपेक्षा आहे. जास्त खोलवर पाणी नाही आहे मित्रांनो इकडं. कारण की हा जो वत जर पाहिला तर हा उतळ वत आहे. इथं जास्त खोलवर पाणी नाही आहे मित्रांनो इकडच्या एरियात. कारण की यांच्या गावाचा काही भाग असा असतो की तिकडं खोलवर पाणी लागते. पण इमेजनुसार यांना जो वत दाखवा लागला मित्रांनो, हा उतळ दाखवा लागला, 30-35 फुटाचाच दरम्यातला वत दाखवा लागला. त्याच्यामुळे इकडच्या एरियात डीपमध्ये पाणी नाही आहे मित्रांनो. कारण की करंजी लहानेचा जो भाग आहे त्या भागात काही ठिकाणी 60-60, 70-70 फूट विहिरी येतात. आता मी नंतर एक व्हिडिओ टाकणारच आहे, त्याला लिंकमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे की जी मी विहीर दिली होती, आमचे जे जगन लहाने पाहुणे येतं त्यांना एक विहीर दिली होती, त्यांची 70 फूट विहीर गेली मित्रांनो. कारण की 60 ते 70 फुटावरच पाणी लागलेलं आहे. तो एरिया वेगळा आहे, हा एरिया वेगळा आहे. या एरियात उतळ पाणी आहे, त्या एरियात खोल पाणी आहे. त्याच्यामुळं आता हा जो पॉईंट आहे आपल्याला विहिरीचा, हा जास्तीत जास्त 50 फूट घेतला की फायनल होऊन जाते. कारण की 50 फुटाच्या दरम्यान यांना 30-35 फुटावरच पाणी आहे. त्याच्यामुळे हिवाळा भरणी इथं व्यवस्थित पाणी लागू शकते. त्याच्यामुळे आपल्याला हा जो पॉईंट घ्यायचा, हा 30-35 फूट म्हणजे 35 फुटावर, तर इथे 50 फूट बोर आपल्याला पॉईंट विहिरीचा घ्यायचा आहे. तर इथलची कंडिशन तुम्हाला मी सांगितल्यासारखं आहे की जो हा मुरमुट किंवा मातीचा आहे, हा 5-6 फूट जायला पाहिजेत. त्याच्यानंतर ढबऱ्या टाईप खडक लागायला पाहिजेत. ढबऱ्या टाईप आपल्याला 30 फुटापर्यंत जायचं. आणि त्याच्यानंतर 50च्या नंतर काळ्याची अपेक्षा आहे. इथं काळ्याच्या 100% लागणार आहे. 40च्या पुढे जो गॅप म्हणजे त्याला अखंड काळा जो म्हणतो आपण तो लागणार आहे. पण पाण्याची अपेक्षा मित्रांनो 30 ते 35 फुटावरचे पाणी साधारण प्रमाणे. पण हिवाळा भरणे यांना आडवे होल टाकून 100% इरिगेटेड करू शकतात असं इथं पाणी आहे. त्याच्यामुळे बोरवेल आपल्याला घ्यायचंच नाही. कारण की बोरवेलचं पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं या एरियात वाटागलं नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे बिन जर कुठं बोरवेल किंवा असं जर तुमचा प्लेस नसेल वाटत, तर तिथं बोरवेलचं जास्त खर्च करू नका. विहीर घ्या. विहीर 100% तुमचं इरिगेशन करू शकते. 2-3 पाणी तरी तुमचे बसू शकतात. पण बोरवेलमध्ये वेस्टेज पैसे घालू नका. त्याच्यामुळे जे योग्य आहे तेच करा. कारण की शेतकरी डुबला नाही पाहिजे, हा माझा उद्देश आहे. त्याच्यामुळे जे व्हिडिओ टाकतो मी त्याच अनुसरण टाकतो की बुवा तुम्हाला जे व्यवस्थित वाटते तेच करा. कारण की माझा व्हिडिओ